नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जेके अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। वन विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदासंदर्भाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। वनरक्षक असेल, लेखापाल असेल, सर्वेक्षण असेल, या पदासंदर्भाची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होणार आहे। तर त्या संदर्भात नेमकी अपडेट काय, भरती प्रक्रियेची जाहिरात केव्हा येणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जे विद्यार्थी वन विभागाच्या अंतर्गत वनरक्षक असेल, लेखापाल असेल, इतर पदासंदर्भात जर तयारी करत असेल, जर त्यांना जर व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। आणि व्हॉट्सअप मेसेज करत असताना एक मला तसा मेसेज करा की फॉरेस्ट भरती अशा प्रकारे टाइप करा, जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मला जॉईन करता येईल। तर या ठिकाणी पहा, 12 नोव्हेंबर 2025 हे पत्र आहे। या पत्राच्या अंतर्गत तुम्ही पाहू शकता की पत्राचा विषय आहे भरती प्रक्रिया संदर्भाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे। आता यामध्ये पहा, 9 एप्रिल ते 10 एप्रिल 2025 रोजी माननीय मंत्री यांनी अध्यक्षतेखाली जी काही बैठक झाली होती, तर त्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा आढावा घेण्यात आला होता की वन विभागाच्या अंतर्गत गट ब, गट क, गट ड संवर्गातील रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भाची सूचना देण्यात आल्या होत्या। याकरता या कार्यालयाने मागणी पत्र करण्यासंदर्भाच्या सूचना देण्यात आल्या होत्या। पण असे निर्देशनास आले की म्हणजे सूचना देऊन सुद्धा यामध्ये वनरक्षक असेल, लेखापाल असेल, सर्वेक्षक असेल पदाच्या बिंदू नामावल्या अद्यापर्यंत मंजूर करून कार्यालयाकडून घेण्यात आले नाहीत। कोणतीही प्रगती दिसून येत नाही, ही एक खेदाची बाब आहे। यासाठीच म्हणजे अद्यापर्यंत बिंदू नियमावली तयार झाली नाही, तर या संदर्भातच आढावा घेण्यासाठी 19/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ठेवलेली आहे। आणि या बैठकीचे विषय खालीलप्रमाणे असतील। म्हणजे 19/11/2025 रोजी बैठक होईल आणि या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला जाईल की कोणत्या विभागाच्या अंतर्गत किंवा कोणत्या पदासाठी या ठिकाणी किती जागा भरली जातील। तर यामध्ये पहिला विषय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की वनरक्षक पद भरती संदर्भात आहे। तर महाराष्ट्रामध्ये वनरक्षक पदासंदर्भाची एक मोठी जाहिरात प्रकाशित होणार आहे। तर त्या संदर्भात जे विद्यार्थी तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना फायदा होईल। आणि जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। आता यामध्ये पहा कोणकोणते पदे भरणार आहेत। पहिला आहे वनरक्षक, त्यानंतर दुसरा आहे सर्वेक्षक भरती प्रक्रिया 2025 च्या अनुषंगाने माहिती मागवायची आहे। त्यानंतर दुसरा आहे लेखापाल भरती प्रक्रिया, यामध्ये त्यांनी फॉर्मॅट दिलाय, त्या फॉर्मॅट नुसार त्यांना ती माहिती 19 तारखेला सादर करायची आहे। त्यानंतर जिल्हा निवड समितीच्या मार्फत कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, तर त्या संदर्भात सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कोणकोणते पद रिक्त आहेत त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आढावा घेतला जाणार आहे। अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती। आता सर्वात महत्त्वाचं, वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल भरती 2025 संदर्भाची सद्यस्थिती काय, म्हणजे एकूण जागा किती पद भरती संदर्भात या ठिकाणी निघणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागपूर विभागाच्या अंतर्गत वनरक्षक, सर्वेक्षक, लेखापाल मंजूर पदे किती आहेत, भरलेली पदे किती आहेत आणि या ठिकाणी तुम्ही रिक्त पदे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। नॉन पेसाचे 100% या ठिकाणी रिक्त आहेत आणि सर्वेक्षक 5, लेखापाल 5 आणि या ठिकाणी पहा एकूण रिक्त पदे वनरक्षक साठी 100 आहेत। त्यानंतर चंद्रपूरच्या अंतर्गत रिक्त पदे वनरक्षकची 62 पदे रिक्त आहेत। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या अंतर्गत 80 पदे रिक्त आहेत। आता प्रत्येक विभागाच्या नुसार लेखापाल असेल, सर्वेक्षक असेल, तुम्ही या ठिकाणी जागा पाहू शकता। अमरावतीच्या अंतर्गत 67 रिक्त आहेत, यवतमाळच्या अंतर्गत 68 जागा रिक्त आहेत वनरक्षकच्या। त्यानंतर या ठिकाणी 5 छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत 9 जागा रिक्त आहेत, धुळेच्या अंतर्गत 56 जागा रिक्त आहेत। त्यानंतर नाशिकच्या अंतर्गत एकही जागा रिक्त नाही, पुणे विभागाच्या अंतर्गत एकूण 7 जागा रिक्त आहेत। त्यानंतर ठाणे विभागाच्या अंतर्गत 13 जागा रिक्त आहेत, कोल्हापूरच्या अंतर्गत 46 जागा रिक्त आहेत। त्यानंतर अशा प्रकारे टोटल महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 608 पदे ही वनरक्षकसाठी या ठिकाणी रिक्त आहेत। आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की सर्वेक्षक साठी 44 पदे रिक्त आहेत आणि लेखापालसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 38 पदे रिक्त आहेत। तर अशा प्रकारे एकूण महाराष्ट्रामध्ये जे काय असेल ते जवळपास 1100 ते 1200 पदासंदर्भाची वन विभागाच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित होणार आहे। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर तुम्हाला ही जर PDF हवी असेल तशा प्रकारे मला व्हॉट्सअप मेसेज करा। व्हॉट्सअपचा नंबर आहे 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।